चिमुकलं जग सीझन 2 भाग 4. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. दुसऱ्या दिवशी आनंदीला जरा उशिराच जाग आली. पोटाला आवळलेली उशी तिने जरा बाजूला केली. आज रविवारच होता. तिने मागे पाहिलं. तिच्या आजूबाजूला उषा आणि चादरी पसरल्या होत्या. शिरीष बिचारा एका कॉर्नरमध्ये कोपऱ्यात झोपला होता. तिला मग कालचा प्रसंग आठवला. काल किती वेड्यासारखं वागलो आपण. या दिवसात आपल्याला काय होतं काय माहीत. यांना उलटून बोललो. आईंवर राग काढला. बाबा बोलत असताना त्यांचं बोलणंसुद्धा मध्ये तोडलं. आईबाबांना किती वाईट वाटलं असेल. आणि बिचाऱ्या गिरीने चहा मागितला तर तुझा तू घे असं म्हणालो आपण. त्या बिचाऱ्यालाही किती वाईट वाटलं असेल. पण आता या सगळ्यांना कसं फेस करायचं. तरीही आता बाहेर जायलाच हवं. सगळ्यांना सॉरी बोलायला हवं. तिने चटकन आंघोळ उरकून घेतली. भीत भीत ती किचनमध्ये गेली. आणि पाहते तर काय, बाबा चहा करत होते. तिला जरा भीतीच वाटली. हळू आवाजात तिने हाक मारली. बाबा. अगं आनंदी, गुड मॉर्निंग. मी करते ना चहा बाबा. नको, घेतो मी. तुलाही देतो, ते म्हणाले. नको बाबा, मी करते ना. तुम्ही रागावलात का माझ्यावर, तिने विचारलं. कालच्यासाठी सॉरी बाबा. नाही गं बेटा, उलट आम्हीच तुला सॉरी म्हणायला हवं. आम्हीच समजून घ्यायला कमी पडलो तुला. पण तू आता आराम कर. मी सगळ्यांसाठीच नाश्ता करतोय. नूतनलाही जरा बरं वाटत नाही आहे. ती पण दमली आहे. सगळ्यांसाठी फोडणीचा भात करतो असं म्हणत बाबांनी कांदा कापायला घेतला. आनंदीलाच कसं तरी झालं. तिने पातेलं उघडून पाहिलं. कालचा सगळा भात तसाच्या तसाच होता. काल कुणी जेवलं नाही बाबा, तिने विचारलं. तू उपाशी झोपली असताना आम्हाला तरी जेवण कसं जाणार. आनंदीला वाईट वाटलं. ती पुन्हा म्हणाली. मी करते बाबा, मी बरी आहे आता. विश्वराज म्हणाले. नको, तू आराम कर. मी करतो म्हटलं ना. तू शिळा भात खाऊ नकोस. तुझ्यासाठी आणि गिरीसाठी पोहे करतो. नको नको, मला आवडतो फोडणीचा भात. मग ते हसले. नूतनताईसुद्धा आत आल्या. आनंदी, कशी आहेस राजा, त्यांनी विचारलं. आई बरी आहे, पण कालच्यासाठी सॉरी. मी असं कसं वागले माझंच मला कळलं नाही हो, तिला जवळ घेत मग त्या म्हणाल्या. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. जा तू आराम कर. आज अशीही सुट्टी आहे. जेवणाचं मी पाहते काय करायचं ते. बरं नूतन, मी सगळ्यांसाठीच फोडणीचा भात करतोय. गिरीला तेवढे दूध पोहे दे. त्याला तिखट चमचमीत चालणार नाही ना. बरं आनंदी, तू बेडरूममध्ये जाऊन झोप जा. ब्रेकफास्ट झाला की उठवते तुला मी. नूतनताई असं म्हणाल्यावर मग ती गुपचूपपणे बेडरूममध्ये गेली. शिरीष आता बेडवर नव्हता. आंघोळीला गेला होता. बाहेर आल्यानंतर आता काय होईल याचं तिला टेन्शन आलं होतं. तिला थोडं पडावंसं वाटलं म्हणून ती पडली. तेवढ्यात बाथरूमचा दरवाजा उघडून शिरीष बाहेर आलाच. ती चटकन उठून बसली. तो जवळ आला तशी तिला आणखीन भीती वाटली. अहो, मी मगाशीच उठले होते. नाश्ता करायला किचनमध्ये पण गेले होते. पण आई बाबाच म्हणाले तू जाऊन आराम कर म्हणून परत आले. खरंच सांगते. बरं, कशी आहे तब्येत आता, त्याने असं विचारल्यावर ती त्याच्याकडे पाहतच राहिली. आता फार त्रास होत नाही ना तुला, तिला जवळ घेत त्याने विचारलं. अहो, कालच्यासाठी सॉरी. त्याच्या छातीवर आपला चेहरा लपवत ती म्हणाली. खरं सांगू आनंदी, नवरा म्हणून काल तुला समजून घ्यायला मी खरंच कमी पडलो गं. मीच सॉरी म्हणायला हवं तुला. बरं, तुला थोडा वेळ आराम करायचा असेल तर कर. जेवणाचं मी पाहीन. आपल्या गोड निरागस नवऱ्याच्या ती त्याच क्षणी प्रेमात पडली. एवढ्यात विश्वराजांनी सगळ्यांना नाश्त्यासाठी बाहेर बोलावलंच. आनंदी पण बाहेर आली. तिने सगळ्यांसाठी चहा ओतला. गिरीश सोफ्यावर बसला होता. त्याच्याकडे जाऊन ती म्हणाली. गिरी, कालसाठी सॉरी रे, पण आज आणलाय चहा तुझ्यासाठी. घे. नको आहे मला तुझा चहा आनंदी. आता माझी बायको येईल ना, तेव्हा ती देईल माझ्यासाठी. तू नको कष्ट करूस. गिरीश असं म्हणाल्यावर तिला फार वाईट वाटलं. असं रे काय म्हणतोस. आता आणलाय तेवढा तरी घे ना प्लीज. तिचा आवाज अगदी रडवेला झाला पाहून मग गिरीश खो खो हसला. का हे आनंदी, एवढ्या एवढ्या गोष्टींवरनं रडत असतेस तू. दे इथे चहा तो. अगं तू एवढा छान चहा करतेस की माझी बायको जरी आली ना तरी चहा मी तुलाच करायला सांगणार आहे. तिला मग हसू आलं. ती वळणार तेवढ्यात त्याने खिशातलं एक चॉकलेट काढलं. आनंदी, हे डार्क चॉकलेट आहे. याने ना पोटातले आणि ओटीपोटातले क्रॅम्प थोडे कमी होतात. हे खा हं, बरं वाटेल तुला. त्या चॉकलेटकडे पाहत ती हसली. थँक्यू गिरी. सगळेजण मग नाश्ता करायला बसले. गिरी, तू दूध पोहे खाऊन घे, नूतनताई म्हणाल्या. ए आई, मी काही लहान नाही. मी नाही खाणार हे दूध पोहे वगैरे. मला चालेल फोडणीचा भात, गिरीश म्हणाला. अरे तुला चमचमीत चालणार नाही, नूतनताईंनी समजावलं. पण मी दूध पोहेसुद्धा नाही खाणार. ए आनंदी, तू माझ्यासाठी काहीतरी कर ना चांगलं, तो आनंदीला म्हणाला.
काय करू गिरी, तिने विचारलं. तेवढ्यात नूतनताई भडकल्या. अरे तिला काम पडू नये म्हणून बाबांनी नाश्ता केला ना, आणि उलट तू तिलाच काय सांगतोयस? अरे हो, सॉरी सॉरी हां आनंदी. आई मग कुणाला सांगू? तू कर की मग काहीतरी, गिरीश म्हणाला. काय करू? कांदे पोहे खाशील? नूतनताईंनी जरा रागातच विचारलं. नको नको, कांदे पोहे नको, काहीतरी चांगलं कर. विश्वराज ते सगळं पाहत होते. मग तेच म्हणाले, गिरीश ते दूध पोहे खा, नाहीतर घरात केळी आहेत, तेवढी खाऊन घे. तेही नको असेल तर उपाशी राहा. कुणी काही वेगळा नाश्ता करणार नाही तुझ्यासाठी. आनंदीला जरा वाईटच वाटलं. शेवयांचा उपमा बनवून देऊ तुला गिरी, तिने विचारलं. हां हां दे. नूतनताई आणि विश्वराजांनी त्याच्याकडे जरा रागाने पाहिलं. नको नको राहू दे आनंदी, खातो मी दूध पोहे, ती हसली. आणते रे पटकन, असं म्हणत तिने चटकन त्याच्यासाठी शेवयांचा उपमा केला. नाश्ता झाल्यानंतर आनंदी आवराआवर करायला गेली. नूतनताई पण तिच्या मदतीला गेल्या. शिरीषने त्याचं कपाट आवरायला घेतलं होतं. विश्वराजांनी टी व्ही लावला. गिरीशला बाबांची मजा करायची हुक्की आली. तो सोफ्यावर बसलेल्या बाबांच्या मांडीवर जाऊन झोपला. बाबा, काय पाहायचंय तुम्हाला? डोरेमोन, त्याने मुद्दामूनच विचारलं. नाही रे, मी असंच बघतोय काहीतरी, ते म्हणाले. काहीतरी म्हणजे फुटबॉलची मॅच, त्याने विचारलं. नाही. मग जुना पिक्चर, त्याने पुन्हा विचारलं. तुला काय करायचं आहे गिरी? अहो मी शोधून देतो ना तुम्हाला, तो म्हणाला. नको, माझं मला येतं. बरं बाबा, तुमचा आवडता हिरो आणि हिरोईन कोण आहे हो? देवानंद आवडतो मला, ते म्हणाले. आणि हिरोईन? मग त्यावर विश्वराज काही बोलले नाहीत. बोला ना बाबा. कोणी नाही. असं कसं? कुणीतरी आवडत असेल ना. आता दादाला कशी कतरिना आवडते, मला रश्मिका आवडते, तशी तुम्हाला कोण आवडते? मुद्दामूनच त्याने विचारलं. माहीत नाही रे. हां हां, माहीत नाही की सांगायचं नाही बाबा, तो बाबांना चिडवत म्हणाला. हो, नाही सांगायचं. आणि तुला का सांगावं मी? विश्वराज पण रागानेच म्हणाले. तेवढ्यात एका चॅनलवर तेरे घर के सामने गाणं लागलं आणि विश्वराज ते गाणं गुणगुणायला लागले. बाबा, हे नूतनचं गाणं आहे ना? हो. तुम्हाला नूतन आवडते? तसं काही नाही रे. तसंच आहे, म्हणूनच तर तुम्ही आईचं नाव नूतन ठेवलं. खरं सांगा, गिरीश म्हणाला. हे बघ गिरीश, या गोष्टीचा त्या गोष्टीशी काहीही संबंध नाही. अच्छा, मग म्हणा, मला नूतन आवडत नाही म्हणून. ए, तू माझा काय कबुली जबाब घ्यायला बसलास की काय इथे? विश्वराज जरा रागावलेच. हे बघा बाबा, ग्रेमध्ये उत्तर देऊ नका. एकतर म्हणा मला नूतन आवडते, किंवा म्हणा मला आवडत नाही, गिरीश म्हणाला. काय कटकट आहे रे तुझी? अहो विषय नका बदलू. आवडते की आवडत नाही तेवढं सांगा. नाही आवडत. असं नाही, नाव घेऊन बोला. मला नूतन आवडत नाही असं म्हणा. विश्वराजांनी मग काळजावर दगड ठेवून टी व्हीमधल्या नूतनला एकदा पाहिलं आणि म्हटलं. नाही आवडत नूतन मला. तेवढ्यात गिरीशने आईला हाक मारली. आई, बाबा बघ काय म्हणतायत तू आवडत नाही म्हणून. हे बघ, रेकॉर्डिंग पण आहे माझ्याकडे. तो असं म्हणताच विश्वराज गोंधळले. नूतनताई पण गोंधळून पाहत राहिल्या. गिरीश काय चालवलंयस? विश्वराजांनी रागानेच त्याला विचारलं. तसा तो हसला. हे बघ आई, रेकॉर्डिंग आहे, यात म्हणालेत ते. नूतनताईंनी व्हिडिओ पाहिला आणि त्यांना एकदम हसूच आलं. काय हो, कोणती नूतन आवडत नाही तुम्हाला? बिचारे विश्वराज गोंधळले. त्यांनी मग कंटाळून टी व्ही बंद केला. कधी नव्हे तो टी व्ही लावला आणि हा आला त्रास द्यायला. उठ तू माझ्या मांडीवरून आधी. पण गिरीश कसला उठायला? तो तसाच झोपून राहिला. उठ रे गिरी, मला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. नूतन तूही बस. आनंदी आणि शिरीषला पण बाहेर यायला सांग जरा, विश्वराज म्हणाले. गिरीश पण मग उठून बसला. सगळेजण बाहेर येऊन बसले. बरं, आता काही दिवसात आपल्याला शेजारच्या फ्लॅटचं काम पण सुरू करायला लागेल. देशपांडेंच्या ओळखीने एक 10-15 दिवसांसाठी रेंटेड फ्लॅट घेतला आहे मी. फ्लॅट लहान आहे, पण आपलं काम होऊन जाईल. आपण तिथे शिफ्ट होऊ, इथल्या फ्लॅटचं काम सुरू करू. त्याच संदर्भात मला थोडं बोलायचं होतं. आता जो फ्लॅट आपण घेतला आहे तो आपल्या फ्लॅटला अटॅच होईल. तो फ्लॅट फार मोठा नाही, 1 रूम किचनच आहे. तिथलं किचन आणि बाहेरचं हॉल मिळून आपण आपला हा हॉल थोडा मोठा करू आणि उरलेल्या जागेत 1 बेडरूम करू. म्हणजे आता एकंदरीत 3 बेडरूम होतील. आता माझा तुम्हा सगळ्यांना हा प्रश्न आहे की जे नवीन बेडरूम तयार होईल तिथे कोण शिफ्ट होईल? म्हणजे ती नवीन मोठी बेडरूम शिरीष आनंदीची असेल की गिरीश आणि शार्वीची? तुम्ही सगळ्यांनी तुमची मतं द्या, त्याप्रमाणे मग ठरवू. नूतन, तुझ्यापासूनच सुरुवात करू. तू सांग, तुझ्या मनात काय आहे? ते बेडरूम कुणाला देऊया, गिरीश का शिरीषला? नूतनताई बिचाऱ्या गोंधळात पडल्या. आईचे गाल खेचत मग गिरीश म्हणाला. ए आई, बाहुबलीतल्या शिवगामीसारखी काय करतेयस? तिला राज्य द्यायचं होतं, तुला तर फक्त बेडरूम द्यायचं आहे. बोलो शिवगामी, भल्लाल देव की बाहुबली? गिरीश गप्प बस रे जरा. आधीच मला फार गोंधळायला झालं आहे आणि त्यात तुझी ही बडबड बंद कर जरा, नूतनताई म्हणाल्या. मग त्यावर शिरीष म्हणाला.
आई, एवढा काय विचार करतेस? तुझ्या जे मनात असेल ते सांग. आम्हाला कोणाला काही वाईट वाटणार नाही गं. मग नूतनताईंनी आनंदीकडे पाहिलं. माझी मुलं समजूतदार आहेत, सुनासुद्धा. म्हणून मी जे काही सांगेन त्याचा त्यांना राग येणार नाही. त्या गोष्टीचा ते चुकीचा अर्थ काढणार नाहीत. माझ्या मनात होतं ती बेडरूम गिरीला द्यावी. कारण शिरीष ऑलरेडी त्याच्या बेडरूममध्ये सेट झाला आहे. गिरीशचं सामान बाहेर आहे. शार्वी तिचं सामान घेऊन येईल. त्या दोघांना सेट करण्यासाठी ती बेडरूम बरी पडेल. म्हणून मला असं वाटलं. आनंदी, तुला राग नाही ना गा आला? त्यांनी विचारलं. नाही आई, अजिबात नाही आला. आपण एकत्र राहतोय हीच खरी मोठी गोष्ट आहे. मग ही रूम असो किंवा ती, मला काही फरक पडत नाही. मला फक्त तुम्हा सगळ्यांबरोबर राहायचं आहे. दॅट्स इट, ती म्हणाली. नूतनताईंना फार हलकं वाटलं. खरंच नशीबवान आहे मी. समजूतदार मुलं आहेत मला. अहो, तुम्ही तुमचं मत द्या आता, नूतनताई म्हणाल्या. मला तुझ्या अगदी विरुद्ध वाटतंय नूतन. शिरीष आणि आनंदी मानाने मोठे आहेत. नवीन रूमचा मान त्या दोघांना मिळाला पाहिजे असं मला वाटतं. बाकी आता त्यांचं कम्फर्ट कशात आहे ते त्यांनी सांगावं. शिरीष, तू सांग. बाबा, मला वाटतं आमचं ऑलरेडी सगळं सेट झालं आहे त्या रूममध्ये. उगीच ह्या नवीन रूममध्ये हलवाहलवी करण्यात काही अर्थ नाही. आनंदीलाही तेच वाटतंय. आम्ही आमच्या रूममध्ये कम्फर्टेबल आहोत. तेव्हा ती रूम गिरीलाच द्या. शिरीष म्हणाला. बरं, सगळ्यांचं एकमत झालं मग. तेव्हा आता विचारायचं म्हणून गिरीशला पण विचारूया. अर्थात आता त्याच्या मताने तसा काहीच फरक पडणार नाही. पण उगीच त्याला वाटायला नको की मी लहान म्हणून आई बाबा विचारत नाही मला. काय रे गिरी, तुला चालेल ना ती रूम? विश्वराजाने विचारलं. मग गिरीश थोडा सिरियस झाला आणि त्याने बोलायला सुरुवात केली. नाही बाबा, मला नाही चालणार ती रूम. सगळेच आश्चर्याने पाहू लागले. बाबा, खरंच मला ती रूम नको. माझी अशी इच्छा आहे की त्या मोठ्या बेडरूममध्ये तुम्ही आणि आईने शिफ्ट व्हावं. अजूनपर्यंत आपलं घर लहान होतं. ॲडजस्ट करून का होईना छान राहत होतो आपण. कशाची काही कमी नव्हती. पण आता तो जो बेडरूम सगळ्यात मोठा असणार आहे, त्या बेडरूमला एक बाल्कनी आहे. आईच्या मनात होतं आपलं एक छोटंसं टेरेस गार्डन असावं, त्यात झोपाळा असावा. इथली तुमची सध्याची बेडरूम लहान आहे, त्यामुळे तुमच्या पुस्तकांना ठेवायला जागा नाही. त्या रूममध्ये आपण छान प्रशस्त पुस्तकांचं कपाट करून घेऊ आणि तुमच्या बेडच्या समोर एक मोठा TV लावून घेऊ. म्हणजे तुम्हाला वाटेल तेवढे नूतनचे पिक्चर बघता येतील. तो असं म्हणतात सगळेजण हसले. शिरीषने पण मुद्दा उचलून धरला. हो बाबा, गिरीचं म्हणणं बरोबर आहे. तुम्हीच तिथे शिफ्ट व्हा. म्हणजे गिरी आमच्या बेडरूमच्या समोर येईल. म्हणजे काय होईल? तुम्हाला आमचा त्रास नाही आणि आम्हाला तुमचा, असं म्हणत त्याने पटकन जीभ चावली. खरं तर मला वाटलेलं गिरीच्या मताचा काही उपयोग होणार नाही. पण तो तर गेम चेंजर निघाला, असं म्हणत विश्वराजाने त्याची पाठ थोपटली. मग हळूहळू कॉन्ट्रॅक्टरला प्लॅन समजावून सांगूया. लवकरात लवकर काम सुरू करूया. लग्नाच्या आधी रूम हातात आली पाहिजे. चला, म्हणजे ती मोठी बेडरूम ना बाहुबलीची ना बल्लाल देवची, ती आता शिवगामी आणि बिज्जल देवची. गिरीश हसत हसत म्हणाला. तसं पटकन शिरीष बाबांना म्हणाला. बाबा, गिरीश तुम्हाला बिज्जल देव म्हणतोय. तो विलन होता पिक्चरमध्ये. तुम्हाला विलन म्हटलं बाबा त्याने. दम द्या त्याला चांगला आता. गिरीश आणि आनंदीला हसू येत होतं. शिरीष, तू ना सतत ह्याला दम द्या, तिला ओरडा, हे करणं थांबव रे आधी. सतत तक्रार घेऊन येत असतोस तू माझ्याकडे. तू तक्रार पेटी आहेस का? विश्वराज असं म्हणताच आनंदी आणि गिरीशने एकमेकांना टाळ्या दिल्या. बरोबर नाव ठेवलं बाबा तुम्ही याचं. तक्रार पेटी, कंप्लेंट बॉक्स, सतत तक्रार, सतत तक्रार, गिरीश म्हणाला. आनंदी मात्र गालातल्या गालात हसत होती. शिरीषने जरा रागानेच तिच्याकडे पाहिलं. बरं, आता ते सगळं झालं. मला सांगा जेवणाचं कसं करूया? मी काय म्हणते शिरीष, आनंदीला ना एक शिपी फार आवडते. तू शिंपल्या घेऊन ये मार्केटमधून, मी करते. गिरीशच्या पण तोंडाला पाणी सुटलं. आई, मी पण खाणार हं? अरे नाही गिरी, तुला नाही काही दिवस खाता येणार. सारखं सारखं तेच काय रे सांगायचं? नूतनताई वैतागल्या. आई, राहू दे ना. मलाही नको. गिरी बरा झाला की मग एकत्रच खाऊ आम्ही, आनंदी म्हणाली. पटकन गिरीश म्हणाला. तसं नको, मी मजा करत होतो. तुम्ही आणा तुम्हाला काय पाहिजे ते. हो नाही करता करता शेवटी गिरीश जोपर्यंत बरा होत नाही तोपर्यंत नॉनव्हेज नकोच असं ठरलं आणि मग व्हेज जेवणाचा प्लॅन ठरला. शिरीष, आता सध्या साध्याच जेवणाचा बेत ठरला आहे, तर आजच्या जेवणाचं तूच पाहून घे. वरण भात, भाजी भाकरी, साधंच कर काहीतरी. बाबा असं म्हणाल्यावर शिरीषचा चेहरा पडला, पण तो काही बोलला नाही. नूतन, आपण जरा मार्केटमध्ये जाऊन येऊ. त्याआधी थोडीशी लिस्ट पण करूया. तू माझ्याबरोबर चल, असं म्हणत विश्वराज नूतनताईंना घेऊन त्यांच्या बेडरूममध्ये निघून गेले. चला, आम्ही पण उठतो. आज आमच्या बायकोची ड्युटी आमच्यावर आली आहे ना, असं म्हणत शिरीष किचनमध्ये जायला लागला. आनंदीने थांबवलं. अहो राहू दे, करते मी. नको नको, असू दे, तू आराम कर आज दिवस. नाहीतर गिरीबरोबर गप्पा मार ना. काय खरेदी करायची आहे काय नाही त्याची चर्चा करा. आलोच मी.
असं म्हणत शिरीष हसत उठला आणि किचनमध्ये गेला. आनंदीला छान वाटत होतं. सगळेजण तिची किती काळजी घेत होते. तेवढ्यात गिरीश तिला म्हणाला, आनंदी, मला एक गोष्ट खरं सांग, काल शार्वीच्या मामी तुला काय म्हणाल्या? तसा आनंदीचा चेहरा पडला. नाही रे गिरी, खास काही नाही. तरीही सगळं खरं सांग प्लीज. काही लपवू नकोस माझ्यापासून, नाहीतर मी शार्वीला विचारेन. शार्वीचं नाव घेतल्या घेतल्या मग तिला सांगावंच लागलं. खास काही नाही. तू गावची आहेस, इथे नोकरी करायला जमणार नाही वगैरे वगैरे. पण मी एवढं मनाला लावून नाही रे घेतलं. आणि हे बघ गिरी, या कारणावरून तू शार्वीला काहीच बोलणार नाहीस. शपथ आहे माझी. तसं नाही आनंदी, पण काही गोष्टी बोलून सोडवता आल्या पाहिजेत. शार्वीलासुद्धा या सगळ्या गोष्टींची कल्पना द्यायला हवी. नाहीतर गैरसमज अधिक वाढतील. नात्यांमध्ये उगीच दुरावा होईल. तिला वाईट वाटेल असं मी बोलणार नाही. मी करीन व्यवस्थित हँडल. तू नको काळजी करूस, गिरीश म्हणाला. बघ हां गिरी, एवढ्या छोट्या गोष्टीवरून, तेही उगीच माझ्यावरून, तुमच्यात वाद नको व्हायला, ती म्हणाली. नाही होणार तसं. बरं, मी आले किचनमध्ये. यांना काही मदत हवी आहे का पाहून? जा जा. तुला तसंही तुझ्या त्यांच्याशिवाय करमणारच नाही. तुमचं कसं आहे ना, तुझं माझं पटे ना, तुझ्या वाचून करमे ना. अगदी टॉम अँड जेरी आहात तुम्ही. आनंदी पण हसली आणि मग किचनमध्ये गेली. अहो, काय मदत करू तुम्हाला? काही नको गं, तू जाऊन आराम कर. बरं मला सांग आनंदी, तुला गोड आवडतं ना? गोडात काय खायला काय करू तुला? शिरीषने विचारलं. अहो तसं काही नाही. एवढं सगळं कुठे करत बसणार तुम्ही? ती म्हणाली. सांग म्हटलं की सांगायचं आनंदी. बरं मग खीर करा, ती म्हणाली. आणि ऐका ना, मला एक गोष्ट बोलायची होती तुमच्याशी. हां बोल. आपण गिरी आणि शार्वीला लग्नात काय गिफ्ट देऊया? म्हणजे आई बाबा त्यांच्या परीने करणारच, पण आपणही काही द्यायला हवं ना, ती म्हणाली. तुझ्या मनात काय आहे? शिरीषने विचारलं. शार्वीसाठी इयरिंग्स आणि गिरीसाठी चेन. मग कर ना, तुझ्याकडे असतील ना पैसे? तो असं म्हणताच तिचा चेहरा पडला. अहो, एवढे पैसे माझ्याकडे कुठून? मी जॉब करत होते, त्याची तशी थोडीफार सेविंग आहे. आता दोघांना एक एक तोळ्याचं करायचं म्हटलं तरी 2 तोळे हवेत. म्हणजे मग साधारण 2.5-3 लाख तरी हवे. मग ती डोळे बंद करून बोटांनीच आकडेमोड करू लागली. शिरीषला तिचं ते रूप पाहून हसू आलं. त्याने इथे तिथे पाहिलं आणि पटकन तिच्या गालावर हलकेच किस करून तो पटकन मागे झाला. तशी ती घाबरली. डोळे एकदम मोठेच केले. अहो, कुणीतरी पाहिल ना? काही लाजबीज वाटत नाही का हो तुम्हाला? घरात आई बाबा आहेत, धाकटा भाऊ आहे. अजूनही ती लालेलाल झाली होती. तो मात्र गालातल्या गालात हसत होता. एवढं काय भ्यायचं त्यात? मी नाही घाबरत कुणाला. ती अजूनही रागातच होती. आणि असंही गोड आवडतं ना तुला? मग दिलं की गोड. तिच्याकडे नजर ओखत तो म्हणाला. अगदी निर्लज्ज आहात तुम्ही. त्याच्या हाताला एक जोरदार चिमटा घेत ती रागातच बाहेर पडली. अगं, मी तुला गोड दिलं आणि त्याची परतफेड तू झणझणीत चिमटा देऊन केलीस? नंतर बघतो तुला. तो हसत राहिला. त्या दिवशी सगळं जेवण शिरीषनेच केलं. जेवण अतिशय रुचकर केलं पाहून नूतनताईंनी आणि सगळ्यांनीच भरभरून त्याचं कौतुक केलं. रात्री विश्वराज गिरीशला म्हणाले, गिरीश, उद्यापासून तू ऑफिसला यायला हरकत नाही. 2-3 दिवस हाफ डे ये, नंतर मग रेग्युलर कंटिन्यू कर. गिरीशला पण आनंद झाला. सोमवारी मामा मामी गावी जायचे होते. बरं आनंदी, आज आम्हाला निघायलाच हवं हां. दुपारच्या गाडीने निघू आम्ही, मामा म्हणाले. मामा, 2 दिवस आणखीन राहिला असतात तर? शार्वीने विचारून पाहिलं. नाही गं, तिथे आजी पण एकटी आहे ना. शेजारच्या मोरे वहिनींना सांगून आलो आहे. आज काही झालं तरी जायलाच हवं. आणि शिवाय तुझ्या लग्नाची पण तयारी करायला हवी ना आता, मामांनी समजावलं. तेवढ्यात मामींनी शार्वीकडे विषय काढला. शार्वी, बाकी सगळं ठीक वाटलं मला, पण तुझे सासरे फारच स्ट्रिक्ट वाटतात. कसे बोलत होते पाहिलंस ना? जेवण येत नाही ही काही मिरवण्यासारखी गोष्ट नाही. येत नसेल तर शिकून घ्यावं. त्यांची मोठी सूनसुद्धा दबल्या दबल्यासारखीच वाटली मला. आणि गिरीशचं काय? ऑफिसमध्ये त्यांची पोस्ट तुझ्यासारखीच. म्हणजे मग घरी तू तुझ्या जावेच्या हाताखाली आणि ऑफिसमध्ये गिरीश त्यांच्या मोठ्या भावाच्या हाताखाली. आयुष्यभर राबत राहाल. ते सगळं मामांनी ऐकलं. ते मध्ये पडत म्हणाले, सुमित्रा, उगीच तू तिचे कान भरू नकोस. ती लोक देव माणसं आहेत. सगळं छान जमलंय आता. उगीच मोडता पाय घालू नकोस. आणि शार्वी, तू तिच्याकडे लक्ष देऊ नकोस बेटा. आज दुपारी आम्ही निघू. मला सांग, चावी कुणाकडे देऊन जायची? मामांनी विचारलं. मी आता ऑफिसला जाते. तुम्हाला स्टँडवर सोडायला हाफ डे येते मी मामा. तरी मामा म्हणाले, अगं पण तुझं काम असेल ना, नको येऊस, आम्ही जाऊ. पण शार्वीला ते काही बरं वाटे ना. खरं तर ऑफिसमध्ये सुद्धा आज ट्रिनिटीची मीटिंग होती. तिलाच प्रेझेंटेशन करायचं होतं. कसं काय मॅनेज करावं तिला कळत नव्हतं. ऑफिसमध्ये गेल्या गेल्या ती कामाला लागली. शिरीष सर आले तेव्हा ती केबिनमध्ये गेली आणि म्हणाली, सर, आत येऊ का? अरे शार्वी, या ना. सर, महत्त्वाचं बोलायचं होतं, ती म्हणाली. बोला ना.
सर, आज मामा मामी घरी चालले आहेत ना, त्यांना सोडायला जायचं होतं मला. हाफ डे मिळेल का? तिने विचारलं. आज? पण ट्रिनिटीची मीटिंग आहे ना? काळजीनेच त्याने विचारलं. हो ना, पण त्याचं काहीच करता येणार नाही का? हाफ डे खरंच हवा होता मला, ती म्हणाली. पण मला आता सरांनाच विचारावं लागेल शार्वी. मीटिंग अशी पोस्टपोन नाही करता येत, शिरीष म्हणाला. बरं, मग थांबते मी. तिचा चेहरा पडला. ती बाहेर पडणार तेवढ्यात शिरीष म्हणाला, बरं ठीक आहे, जा तुम्ही. तुमचं ॲप्लिकेशन मी देतो सँक्शन करून. पण सर मीटिंग? तिने विचारलं. मी प्रेझेंट करतो, मला डिटेल्स द्या. मोठे सर काही बोलणार नाहीत ना? तिने भीतभीत विचारलं. बघतो, काहीतरी करतो मॅनेज. शार्वीने मग त्याला सगळे डिटेल्स समजावून सांगितले. ट्रिनिटीची फाईल घेऊन तो विश्वराजांच्या केबिनमध्ये गेला. हां शिरीष, बरं झाला तू आलास. अरे आता थोड्या वेळाने ती ट्रिनिटीची माणसं येतील. तू आणि शार्वी कॉन्फरन्समध्ये जाऊन बसा, मी येतोच आहे. बाबा, शार्वी मीटिंग नाही घेऊ शकत. ती हाफ डे चालली आहे. तिचे मामा मामी गावी चालले आहेत ना? काय? आणि तिची हाफ डेची लीव कोणी सँक्शन केली? विश्वराजांनी विचारलं. मीच केली बाबा, घाबरत घाबरत शिरीष म्हणाला. अरे तुम्ही मूर्ख आहात का? एवढी मोठी मीटिंग आणि तू आयत्या वेळेस मला हे सांगतोयस. आता त्या लोकांना मी काय सांगू? मी घेतो ना मीटिंग, मला बरेच डिटेल्स माहिती आहेत त्यातले. बरेच डिटेल्स माहिती आहेत तुला, आणि मग उरलेले डिटेल्स शोधायला त्यांना कुठे पाठवू? विश्वराज भडकले. शिरीष काही बोलला नाही थोडा वेळ. मग नंतर म्हणाला, पण बाबा, तिचं जाणं पण महत्त्वाचं आहे ना. अरे पण तिला हे काल सांगता आलं नाही का? आयत्या वेळेस असा कुणालाही हाफ डे देऊ शकत नाही मी. का म्हणजे खेळ वाटला का रे तुम्हाला? विश्वराज भडकले तसा शिरीष अगदी शांत झाला. बरं ठीक आहे, आजची मीटिंग निभावून ने कशी तरी तू. पुढच्या वेळेसपासून हे असं चालायचं नाही आहे शिरीष. रूल सगळ्यांसाठीच सारखे आहेत. जा, तू तयारी कर मीटिंगची. तेवढ्यात देशपांडे आत आले. सर, ट्रिनिटीची मीटिंग आहे आणि शार्वी मॅडम हाफ डे जायचं म्हणतायत. आता मीटिंग कोण घेणार? त्यांनी विचारलं. देशपांडे, तुम्ही जरा बसा, मला महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी. हे पहा देशपांडे, आज दिवस शार्वीसुद्धा लवकर जाणार आहे आणि गिरीशसुद्धा हाफ डेच जाणार आहे. तेव्हा HR डिपार्टमेंटचं काम आज जरा तुम्ही बघा. ट्रिनिटीची मीटिंग आज शिरीष घेईल. ओके सर, असं म्हणत देशपांडे उठू लागले तेव्हा विश्वराज म्हणाले. देशपांडे बसा बसा, आणखीन एक गोष्ट बोलायची होती. हां बोला ना सर. गोष्ट तशी आनंदाची आहे. आमच्या धाकट्या चिरंजीवांचं लग्न ठरलं. ते ऐकताच देशपांड्यांचे डोळे एकदम मोठे झाले. अरे वा सर, कॉंग्रॅच्युलेशन्स. ही पण मित्राचीच मुलगी का? त्यांनी विचारलं. नाही नाही, ही त्याचीच मैत्रीण आहे, आपल्या ऑफिसमधली शार्वी सोनार. ते ऐकताच देशपांडेंना आश्चर्य वाटलं. गिरीश सरांची पसंतीसुद्धा छान आहे. शार्वी चांगली मुलगी आहे. देशपांडे म्हणाले. अजून लग्नाची तारीख वगैरे ठरलेली नाही. तेव्हा इतक्यात कुठे बोलू नका हां. तुम्ही फक्त माझे मॅनेजर नाहीत, माझे घनिष्ठ मित्र देखील आहात, म्हणून तुमच्यापाशी ही गोष्ट बोललो मी. हो सर, आय अंडरस्टँड. कसं असतं ना देशपांडे, मुलांच्या सुखात आणि त्यांच्या आनंदातच आपलं सुख आणि आनंद असतो. गिरीशने सुद्धा विचार करूनच निर्णय घेतला असेल. त्याची पसंती आवडली आम्हाला, म्हणून पुढे जातोय, विश्वराज म्हणाले. छान छान सर, म्हणजे एका वर्षात 2दा सासरे होणार तुम्ही. हसत हसत देशपांडे म्हणाले. त्यात आमचं काय क्रेडिट? आमच्या मुलांचं कर्तृत्व आहे. बाकी काय? कर्तृत्ववान मुलं आहेत माझी. धाकटा जरा जास्तच. विश्वराज असं म्हणाले तसं देशपांडेंना पण हसू आलं. बरं तुम्ही एक काम करा, तुम्ही जरा गिरीशला आत पाठवून द्या. देशपांडे हसत हसतच गिरीशच्या डेस्कवर आले. गिरीश, तुम्हाला मोठे सर बोलावत आहेत. मला? का काका? अहो काही काम होतं त्यांचं, देशपांडे म्हणाले. मूड बरा आहे का? नाही, कसं आहे ना, मी नुकताच आजारातून उठलो हो काका. आता फार धक्के सहन होणार नाहीत मला, चेष्टेने गिरीश म्हणाला. अहो तसं काही नाही, उलट तुमचं कौतुकच करत होते. तुम्ही कर्तृत्ववान आहात असं म्हणत होते. गिरीश गोंधळात पडला. का? एवढा कोणता पराक्रम केला आहे मी? ते तुम्हाला आत गेल्यावर समजेल. जा लवकर, नाही तर ते बाहेर येतील. मग गिरीशने आपलं बोलणं आवर्त घेतलं आणि तो बाबांच्या केबिनमध्ये गेला. बाबा, ओ बाबा, मुद्दामून त्याने लाडातच विचारलं. विश्वराजांनी जरा त्याच्याकडे रागानेच पाहिलं. ओ सॉरी, हे तुमचं ऑफिस आहे ना, आमचं घर नाही. इथे तुम्हाला सर म्हणायचं. मी आय कम इन सर? हां गिरीश, आत ये. मला सांग, शार्वी तुझ्याशी काही बोलली का? विश्वराजांनी विचारलं. कशाबद्दल? अरे हाफ डेबद्दल. हो, तिने दादाकडून सँक्शन करून घेतलं हाफ डे. मामा मामीनं सोडायला जायचं ना तिला, तो म्हणाला. हो ते झालंच, पण मला काय वाटतं, तू माझी गाडी घेऊन तिच्याबरोबर जा आणि मामांना स्टँडपर्यंत सोडून ये. निरोप न घेता त्यांना असंच पाठवणं बरं दिसणार नाही. आणि मग तिथूनच तू आणि शार्वी थोडा वेळ कुठेतरी फिरायला जा. तिथून बाकी तू घरी जा हां, विश्वराज म्हणाले. गिरीशच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.
थँक्यू बाबा, असं म्हणतो बाहेर पडला आणि त्याने सगळा प्लॅन शार्वीला सांगितला. गिरीश गाडी घेऊन आपल्याला सोडायला आला आहे पाहून मामांना खूप आनंद झाला. अहो गिरीश, तुम्ही कशाला आलात? आम्ही गेलो असतो, ते म्हणाले. असं कसं मामा, तुम्हाला सोडायला आम्ही येणार नाही का? बाबांनीच पाठवलं मला, तो म्हणाला. तेवढ्यात मामी म्हणाल्या, बाबांचं सगळंच ऐकता वाटतं तुम्ही. हो, ऐकतो ना, चांगल्यासाठीच सांगतात आमच्या ते. गिरीश म्हणाला. मग घरी शेवटचा शब्द त्यांचाच असतो का? खोचकपणे मामींनी विचारलं. असं काही नाही मामी, महत्त्वाचे निर्णय आई बाबा मिळून घेतात, पण त्यात आमचाही सहभाग तेवढाच असतो. छान छान. नाही, वाईट वाटून घेऊ नका, पण त्या दिवशी घरी आलो होतो ना, तेव्हा असं वाटलं तुमची मोठी बहिणी फारच दबून दबून राहते. काय आहे, आम्हाला आमची मुलगी द्यायची आहे ना, तेव्हा या सगळ्या गोष्टींची काळजी तर वाटणारच ना, म्हणून म्हटलं, मामी म्हणाल्या. तेवढ्यात मामा मध्ये म्हणाले, सुमित्रा तसं काही नाही. ताई म्हणाल्या ना, ते दोघं दमून आले होते, मग आता पुन्हा त्या विषयाचा कीस काढू नकोस. पण तेवढ्यात गिरीश म्हणाला, नाही मामा, त्यांचा प्रश्न बरोबर आहे. तुम्हाला तुमची मुलगी आमच्याकडे द्यायची आहे, त्यामुळे काळजी तर वाटणारच. मामी, आमची आनंदी खूप साधी, लाघवी आणि सरळ आहे, पण माझे आई बाबा, अगदी आम्ही सगळेच, तिचं मन खूप जपतो. आल्या दिवसापासून तिने घरातल्यांना आपलंसं करून टाकलं आहे. घरात ॲडजस्ट व्हायला तिला कधीच त्रास झाला नाही. ती सगळ्यांवर खूप प्रेम करते, म्हणूनच आम्हा सगळ्यांना तिच्याबद्दल खूप आदर देखील आहे. शार्वीने सुद्धा आनंदीसारखंच सगळ्यांमध्ये मिसळून राहावं, म्हणजे तिलाही ॲडजस्ट करायला प्रॉब्लेम होणार नाही. आणि मला खात्री आहे, शार्वीसुद्धा आनंदीसारखीच आमच्या घरात सहजपणे विरघळून जाईल, गिरीश म्हणाला. ते तर आहेच हो, पण खरं सांगू, तुमचे बाबा फार स्ट्रिक्ट वाटले. आम्ही शार्वीला कधी ओरडलोही नाही, म्हणून भीती वाटते. पोरीला सहन होईल ना होईल. मामी म्हणाल्या. स्ट्रिक्ट वाटले नाही मामी, आमचे बाबा स्ट्रिक्टच आहेत, खूपच स्ट्रिक्ट आहेत. मला आणि दादालाच नाही, कधी कधी ते आनंदीला पण ओरडतात, पण आमची चूक असेल तरच. ते आमच्या भल्यासाठी बोलतात आणि हे आमच्या मनात पक्कं आहे. त्यामुळे त्यांची भीती वाटली तरी त्यांच्याबद्दल तेवढाच आदर आहे. ते जे करतात ते चांगल्यासाठी करतात, हे ठाऊक आहे आम्हाला. आणि त्यांचा स्वभाव शार्वीलासुद्धा माहिती आहे की. ऑफिसमध्ये तिनेही अनुभव घेतला आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की आम्ही आमच्या घरात दबून राहतो. आम्ही मजा करतो, सगळे आनंदाने राहतो. आमच्या घरात प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, पण त्या स्वातंत्र्याला कडक शिस्तीचं कुंपणसुद्धा आहे, गिरीश ठामपणे म्हणाला. शार्वी त्याच्याकडे पाहत राहिली. गिरीश, तुमचे आईबाबा देव माणसं आहेत. आमची शार्वीसुद्धा समंजस आहे. काळजी करू नका, सगळं ठीक होईल. बरं, आता हा विषय जास्त नको, निघूया का आपण? आम्हाला लेट होईल, मामा म्हणाले. तसा गिरीश उठला. त्यांना स्टँडपर्यंत सोडून आले. त्यानंतर गिरीश म्हणाला, शार्वी, आज कितीतरी दिवसांनी आपण दोघंच बाहेर फिरायला येतो आहे ना? ऑफिशियली सगळं ठरलं, कसं वाटतंय? त्याने विचारलं. गिरी, खूप छान वाटतंय, पण भीतीसुद्धा वाटते, शार्वी म्हणाली. का गं, काय झालं? कसली भीती वाटते आहे? मनात जे काही असेल ते बोल स्पष्टपणे, तो म्हणाला. गिरीश, माझा स्वभाव मोकळा ढाकळा आहे. मी घरात ॲडजस्ट होईल ना, म्हणजे आनंदी वहिनींसारखा स्वभाव नाही माझा. त्या फार कुणाला उलट बोलत नसतील, शांतपणे सगळं ऐकून घेत असतील, घरातली सगळी कामं करत असतील, घरात जे जे कोणी काही म्हणत असेल ते ते सगळं करत असतील. पण मला हे सगळं जमेल का, अशी भीती वाटते. त्या दिवशी तुमच्या घरी आलो होतो ना, तेव्हा आनंदी वहिनींचा चेहरा रडवेला झाला होता. त्या रडल्या होत्या. का रे, त्यांना कोणी ओरडलं होतं का त्या दिवशी? असे अनेक मनात विचार येतात माझ्या आणि पोटात एकदम गोळा येतो, शार्वी म्हणाली. शार्वी, सगळं खरं सांगतो, लपवण्यासारखं काही नाही. त्या दिवशी आनंदीला बरं वाटत नव्हतं. तिची फार चिडचिड होत होती. तुम्ही यायच्या आधी दादाचं आणि तिचं काहीतरी वाजलं होतं. दादा तिला ओरडला होता, त्यामुळे ती रडत होती. त्या तुझ्या मामीसुद्धा तिला मनाला लागेल असं काहीसं बोलल्या. ती आणखीन दुखावली. तुम्ही गेल्यानंतर कामावरून दादा पुन्हा तिच्यावर चिडला. ती आधीच वैतागली होती, तिचाही आवाज चढला. तीही दादाला काहीतरी बोलली. मग बाबा भडकले, तिला ओरडले, दादाला ओरडले. हे सगळं असं घडलं. तिला बरं नव्हतं, हे दादा आणि बाबांना माहीत नव्हतं. तीही बोलली नाही, पण नंतर ती जेवली नाही, म्हणून आम्ही कोणीच जेवू शकलो नाही. आईबाबांचं आनंदीवर खूप प्रेम आहे, शार्वी. प्रत्येक घरात विचारांची, आचारांची, संस्कारांची वेगवेगळी बैठक असते. ती एकदा समजून घेतली ना, मग ॲडजस्ट व्हायला फार त्रास होत नाही गं. आई फार कुणाला ओरडत नाही, पण आमचं चुकलं तर बाबा मात्र ओरडतात. आणि तुलाही ते माहिती आहे चांगलं. पण आई वडील ओरडतातच ना, त्यात एवढं घाबरण्यासारखं काय आहे? पण गिरी, कुणी असं ओरडलेलं आवडत नाही मला. मला घरची फार कामंसुद्धा करायला नाही जमत. ऑफिसच्याच कामात रमते मी. ऑफिस, मग घरी जाऊन पुन्हा काम, त्यात सगळ्यांच्या अपेक्षा. आणि मागे आनंदी वहिनी म्हणत होत्या, आईबाबांना मॉडर्न कपडे चालतील की नाही ते माहीत नाही. कपड्यांवर सुद्धा रेस्ट्रिक्शन्स. मला असं वाटतं माझं आयुष्य संपूर्ण बदलूनच जाईल रे. प्रेमात पडलो तेव्हा एवढं जाणवलं नाही,
पण त्या दिवशी घरी आले, आनंदी वहिनीशी बोलले, तेव्हा हळूहळू गोष्टींची जाणीव होऊ लागली. ती असं म्हणताच गिरीश तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. पण शार्वी, लग्न झाल्यानंतर मुली जेव्हा सासरी जातात तेव्हा कोणत्याही घरात या सगळ्या ॲडजस्टमेंट कराव्याच लागतात त्यांना. त्यात नवीन काय? तो म्हणाला. पण आपलं तर लव्ह मॅरेज आहे ना, आपल्याकडे एक वेगळा ऑप्शन आहे. ती असं म्हणताच गिरीशच्या कपाळावर आठा पडल्या. स्पष्ट बोल, काय बोलायचं आहे ते, तो म्हणाला. असंही तुझ्या बाबांनी लग्नाच्या आधी आपल्याला त्यांच्या अटी सांगितल्या होत्या. ते म्हणाले होते, तुम्ही तुमचं वेगळं राहा, वाटल्यास वेगळीकडे जॉब करा. मग आपलं लग्न ॲक्सेप्ट केल्यानंतर त्यांनी त्यांच्या अटी मागे घेतल्या. मला एवढंच म्हणायचं होतं की तिथे जाऊन भांडण आणि मनस्ताप होण्यापेक्षा आपण आधीच वेगळं राहिलो तर सणासमारंभाला एकत्र येऊ. शार्वी, काय बोलतेयस? माझ्या आईबाबांना सोडून मी वेगळं होणार नाही. तुलाही ते चांगलं माहिती आहे. आपलं लग्न होणार म्हणून बाबांनी शेजारचा फ्लॅट घेतला आहे. तो आपण अटॅच करून घेतो आहे. आणि तुझं काय भलतंच चाललं आहे? गिरीशसुद्धा रागावला होता. मग काय झालं? सगळेच आईवडील करतात तसं. बरं, अगदीच वेगळं राहायला जमत नसेल तर ठीक, आपण जो नवीन फ्लॅट घेतला आहे ना तिथे राहू. तिथे मी माझं छोटंसं किचन करेन. आपण काय करतोय, काय खातोय, कसं राहतोय या सगळ्या गोष्टी सांगायला नकोत मग आपण कुणाला. ती पटकन बोलून गेली. मला वाटतं शार्वी, तुझ्या मामींनी तुझ्या मनात काहीतरी भरवलं आहे. याआधी तुझे विचार असे नव्हते. एक गोष्ट तुला स्पष्ट सांगतो, ते घर बाबांनी घेतलं आहे, त्यांनी त्याचं काय करावं ते ठरवतील. आपल्यापुरती म्हणायचं झालं तर बाबा जसं ठरवतील तसंच आपण राहणार. आणि सध्या तरी नवीन बेडरूममध्ये आई बाबा शिफ्ट होणार आहेत आणि त्यांचं बेडरूम आपल्याला मिळणार आहे. राहता राहिला प्रश्न वेगळं राहायचा, त्याचा स्वप्नातसुद्धा विचार करू नकोस. मी आईबाबांबरोबर राहणार आणि सध्या तरी इथेच जॉब करणार. गिरीश म्हणाला. अरे चिडू नकोस ना, पण तुला कळत कसं नाही? तुझ्यात एवढं टॅलेंट आहे. तू इथे त्याच पोस्टवर कायम राहिलास तर तुझी प्रगती कशी होणार? तुला कायमच सगळ्यांच्या अंडर काम करावं लागेल. शार्वी म्हणाली. करेन ना मग, सगळ्यांच्या म्हणजे माझ्या दादाच्या ना. तयार आहे मी. बाबांनी मला प्रगतीपासून कधीच रोखलं नाही. जेव्हा मला वाटेल की मला इथे या कामाचा कंटाळा आला आहे, माझी प्रगती दुसरीकडे आहे, तेव्हा मी स्वतःहून दुसरीकडे जॉब शोधेन. आणि मला खात्री आहे माझ्या त्या निर्णयातसुद्धा माझे आईबाबा मला सपोर्टच करतील. तो खात्रीने म्हणाला. अरे मग दुसरीकडे जॉब करणार किंवा दुसऱ्या शहरात करणार तेव्हा तर आईबाबांपासून वेगळं राहावंच लागेल ना, तिने विचारलं. हो लागेल ना, पण तेव्हा मी माझ्या प्रगतीसाठी बाहेर पडेन. तेव्हा माझ्या आईबाबांच्या मनात माझ्याबद्दल अभिमान, आदर असेल. आणि आता जर वेगळा झालो तर त्यांच्या मनात दुःख राहील. त्यांच्याही आणि माझ्याही. त्यांना डावलून दुःख द्यायचं नाही मला. त्यांना कायमच माझ्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे. मला वाटतंय तुझे विचार आता फार भरकटत चालले आहेत. तुला विचार करायला वेळ हवा असेल तर घे, कारण उद्या तुला असं वाटायला नको की तुझी प्रगती इथे होत नाही आहे. तुझ्यावर खूप निर्बंध आहेत. तुझ्या स्वातंत्र्यावर गदा येते आणि तुला त्यांचं वागणं सहन होत नाही. अजून काहीच बिघडलेलं नाही, ना लग्न ना साखरपुडा. अजून काहीही जोडलेलं नाही, तेव्हा मोडायची भीतीसुद्धा नाही. विचार कर आणि निर्णय घे. सध्या मी तुला घरी सोडतो. गिरीश म्हणाला. शार्वीला त्याचा खूप राग येत होता. दुःख वाटत होतं. कन्फ्युज्ड होती ती. गिरीशचं त्याच्या आईबाबांवर प्रेम आहे हे तिला माहीत होतं, पण तिलाही आता खूप भीती वाटू लागली होती. लग्न म्हणजे फक्त ॲडजस्टमेंटच असेल तर मग करायचं की नाही हा प्रश्न वारंवार तिच्या मनात येत होता. घरात तू तुझ्या जावेच्या हाताखाली आणि ऑफिसमध्ये गिरीश त्याच्या भावाच्या हाताखाली, हे मामींचे शब्द सारखे सारखे आठवत होते. जेवण बनवता येत नाही, घरची कामं येत नाही, ही मिरवण्यासारखी गोष्ट नाही. तिला येत नसेल तर तिने शिकून घ्यावं, म्हणजे तिला शिकावंच लागेल. हे गिरीशच्या बाबांचे शब्द सारखे सारखे टोचत होते. समजा हे आपल्याला जमलंच नाही तर मग रोज ते आपल्याला ओरडतील, रोज आपला अपमान होईल. गिरीश तर आत्ताच आपलं ऐकत नाही, लग्न झाल्यानंतर काय ऐकणार? आपल्याला समजून घेणारं कुणी नाही. मी माझी भीती ह्याच्याकडे बोलून दाखवली तर हा नातच तोडायला निघाला. त्याने गाडी बिल्डिंगपाशी थांबवली. त्याला बाय न करता तीसुद्धा सरळ निघून गेली. शिरीषने ट्रिनिटीची मीटिंग एकदम छान सक्सेसफुल केली. उत्तम प्रेझेंटेशन दिलं. विश्वराजांना त्याचं कौतुक वाटलं. आयत्या वेळेस खरं तर हे एवढे छान प्रेझेंटेशन देणं कुणालाही जमलं नसतं. शिरीषचं कामातलं डेडिकेशन पाहून विश्वराजांना त्याचा अभिमान वाटला. हळूहळू मुलं आपलं काम उचलायला लागलेत. शिरीष अशा पद्धतीनेच काम करत राहिला तर 2-1 वर्षात आपणही रिटायरमेंट घ्यायला हरकत नाही. नाहीतरी आपण आता अजून किती कामं करणार? आता गिरीशचं लग्न होईल, काही वर्षांनी त्यालाही प्रमोट करावंच लागेल. या दोघांना चांगलं ट्रेन केलं की त्या दोघांच्या हातात बिझनेस देऊन आपण रिटायर्ड व्हायला मोकळे. खरंच कंटाळा आलाय आता. मुलं हळूहळू त्यांच्या आयुष्यात सेट व्हायला लागलीत, शहाणी झालीत. आता त्यांचा संसार ते करतील. आपण नूतनबरोबर जाऊन गावी राहावं. विश्वराज विचार करत असतानाच त्यांचा फोन वाजला. हां बोला शिर्के. नाही सध्या मी घरी नाही,
पण तुम्ही घरी जा, घरी माझी बायको आणि सून आहेत. शेजारच्या फ्लॅटची चावी त्यांच्याकडे आहे. तुम्ही तो फ्लॅट बघून घ्या. तुमच्या इंटिरियर डिझायनरकडून प्लॅन बनवा. कसं काय करायचं ते तुम्हाला माहिती आहे. जे सांगितलं ते तेवढ्या जागेतच कसं बसवता येईल ते पहा. तुम्ही पोचा, तोपर्यंत माझ्या धाकट्या मुलाला पण मी पाठवतो. असं म्हणत विश्वराजांनी फोन ठेवला आणि गिरीशला फोन लावला. हॅलो गिरी. हां बाबा. अरे मामांना सोडलंस का रे? बाबांनी विचारलं. हो बाबा सोडलं. अरे तुझ्याकडे थोडं काम होतं रे. म्हणजे मला कल्पना आहे आज बऱ्याच दिवसांनी तुला आणि शार्वीला बोलायला थोडा वेळ मिळाला असेल, पण जरा माझा नाईलाजच झाला रे. विश्वराज म्हणाले. बोला बाबा, काय काम आहे? गिरीशने विचारलं. अरे तिथे तो शिर्के कॉन्ट्रॅक्टर घरी आला आहे. आपल्याला जे रिनोव्हेशन करून घ्यायचं आहे ना, त्याच्या संदर्भात तो आज शेजारच्या फ्लॅटची पाहणी करून जाणार आहे. तू जरा तिथे जातोस का? तशी आनंदी आहे, पण तिला बिचारीला फार कळणार नाही त्यातलं. तू गेलास तर तू त्यांना सगळं समजावू शकशील. चालेल ना रे? विश्वराजांनी असं विचारल्यावर गिरीशच्या डोळ्यात पाणी आलं. चालेल बाबा, जातो मी. सॉरी हां गिरीश, शार्वीला पण जरा वाईट वाटेल. मी काय म्हणतो, वाटल्यास उद्या संध्याकाळी जा तुम्ही फिरायला. बाबा पुढे काही बोलणार त्याआधीच गिरीश म्हणाला. सॉरी नका म्हणू, मी जातो घरी. बोलताना त्याचा आवाज दाटला म्हणून त्याने पटकन फोन ठेवून दिला. लगेचच घरी पोहोचला. गिरी, बरं झालं तू आलास. ते शिर्केसुद्धा आलेत तिथे. मी तिथेच होते, पण तूही बोलून घे त्यांच्याशी. मी तुला चहा घेऊन येते तिथे. हो जातो हां मी आनंदी. असं म्हणत गिरीश बाजूच्या फ्लॅटमध्ये गेला. शिर्केंना सगळं स्ट्रक्चर समजावून सांगितलं. तोपर्यंत शिर्केंसाठी आणि गिरीसाठी चहा घेऊन आनंदी तिथे आलीच. सगळं समजलं ना शिर्के, मग लवकरात लवकर कामाला लागा. चहा घेऊन शिर्के तिथून निघून गेले. गिरीश तिथल्या खिडकीवर तसाच बसून राहिला. गिरी, शार्वी काय म्हणाली रे? फार आनंदी असेल ना ती? खरे तिचं काही बोलणं झालं का रे? मी ना तुमच्या लग्नात यांच्याकडून 3 साड्या घेणार आहे. तूही मला एक घ्यायला हवीस हां. तुझी करवली आहे मी. आणि गिरी, आता तू आणि शार्वी आईबाबांच्या बेडरूममध्ये शिफ्ट होणार. आपण खूप मजा करू. खूप सारे प्लॅन आहेत माझ्याकडे. तुमच्या लग्नाची खरेदी आपण एकत्रच करू हां. आमच्या लग्नाच्या वेळेस फार गडबड झाली रे. माझी साडी शालू घ्यायला फक्त हेच होते, आणि त्यातही यांचा स्वभाव माहिती आहे ना तुला. पण तू तसं नको करूस हां. शार्वीला जे जसं हवं आहे तसं घेऊ दे. तू तिला मदत कर. आणि मी सुद्धा आहे ना. तू माझ्या प्रवेशाची कशी तयारी केली होतीस, अगदी तशीच, त्याहून छान मी करणार आहे. शार्वीचा गृहप्रवेश अगदी दणक्यात झाला पाहिजे. ती बोलत राहिली आणि तो मात्र खिडकीवर डोकं ठेवून ढसाढसा रडू लागला. रडण्याचा आवाज झाला म्हणून तिने मागे पाहिलं आणि तिला धक्काच बसला. गिरी, काय झालं? अरे काय होतंय? मी पाणी आणू का? ती जाणार तेवढ्यात गिरीशने तिला थांबवलं. नको आनंदी, पाणी नको आहे मला. मग त्याने डोळे पुसले. गिरी काय झालं? का रडतोयस? सांग रे, मलाही टेन्शन आलं आहे आता. तुला बाबा ओरडले का? का हे तुझ्याशी वाईट वागले? काय झालं सांग ना रे. ती विचारत राहिली. आनंदी, शार्वीला हे लग्न करायचं नाही. काळीज चिरावं एवढं दुःख आनंदीला झालं. काय? पण का? गिरी, तू काही बोललास का तिला? मी तुला काल म्हटलं होतं माझा तो विषय सोडून दे. तू त्याच्यावरूनच ओरडलास ना तिला? खरं सांग. आनंदीसुद्धा आता रडू लागली होती. नाही आनंदी, तिचं कारण वेगळं आहे. तिला वाटतं या घरी आल्यानंतर ती ॲडजस्ट होऊ शकणार नाही. आपल्या इथे खूपच स्ट्रिक्ट वातावरण आहे. इथे तूही फार दबून राहतेस. बाबांच्या रागावण्याची तिला भीती वाटते. आपलं स्वातंत्र्य संपून जाईल की काय, आपलं आयुष्यच बदलून जाईल की काय, असं तिला वाटतंय. गिरीश म्हणाला. अरे पण असं का वाटू लागलं तिला? मी तिच्याशी बोलू का? माझ्याशी बोलली की समजेल तिला मी खरंच किती आनंदात आहे ते. तिला कामाचं दडपण येतं आहे का? पण तिला सांग ना, आनंदी सगळं शिकवेल. आणि ती नाही शिकली तरी ठीक, मी करून देत जाईन. तिला कधीच एकटं पडू देणार नाही, वेगळं होऊ देणार नाही तिला. आनंदी म्हणाली. पण तिला वेगळंच व्हायचं आहे आनंदी. तिला तुम्हा सगळ्यांसोबत नाही राहायचं आहे. तिला फक्त माझ्यासोबत राहायचं आहे, वेगळं. ते ऐकताच आनंदी पण मग मटकन खाली बसली. मला तरी वाटतं हे लग्न मोडलेलंच बरं. उद्या आपण या घरात लग्न करून आलो, आपल्यावर अन्याय झाला आहे, आपण आपलं स्वातंत्र्य गमावून बसलो आहे, आपल्या आयुष्याचा आनंद संपून गेला आहे, असं वाटायला नको तिला. गिरीश म्हणाला. अरे गिरी, पण तू तिला समजावलं का नाहीस? तू सांगायचंस ना, आपल्या घरात सगळे किती चांगले आहेत. आणि खरं सांगू का, कोणत्याही मुलीला लग्नाच्या आधीही भीती वाटतेच रे. खोटं नाही सांगणार, मलासुद्धा असंच वाटलेलं. आमचं लग्न कसं झालं तुला तर माहिती आहे. तुला आठवतं आपण गावी होतो, आई मला शार्वीबद्दल सांगत होत्या आणि तेवढ्यात हे आले. आम्हाला डिस्टर्ब झाला म्हणून थोडेसे चिडले मी यांच्यावर, पण तेव्हा हे माझ्यावर किती भडकले होते, मला किती ओरडले होते, माझ्याशी बोलतसुद्धा नव्हते. तेव्हा मलाही असंच वाटलेलं की तुम्हा सगळ्यांची एक फॅमिली आहे आणि मी मात्र एकटी पडले.
मला कुणी समजून घेत नाही. तेव्हा आईने मला पोटाशी धरलं. मी खूप खूप रडले. मी सांगू, तिलाही तसंच काहीतरी वाटत असणार रे. अशा वेळेस ना आम्ही मुली खूप घाबरलेलो असतो. पुढे काय वाढून ठेवलं आहे याची कल्पना नसते. घरचे लोक कसे आहेत, नवऱ्याचा स्वभाव कसा आहे, त्यांच्याबरोबर जुळवून घेता येईल का, त्या घरात ॲडजस्ट होता येईल का, असे असंख्य प्रश्न मनात असतात. पण त्यावेळेस तुम्ही मुलांनी साथ द्यायची असते. तू तिच्याशी प्रेमाने बोलायला हवंस, तिची भीती जाईल असं पाहायला हवंस. भीतीच्या किंवा रागाच्या भरात तिने काही निर्णय सांगितलेसुद्धा असतील, पण तिच्या त्या भीतीत काहीच तथ्य नाही हे तू तिला पटवून द्यायला हवं होतंस. तूही अगदी तुझ्या दादासारखाच वागू लागलायस. नको रे चिडूस असा. मुली घाबरून जातात पटकन, आनंदी म्हणाली. पण ती घाबरणारी नाही आनंदी. तिचे विचार अगदी क्लिअर आहेत. तिने स्पष्टपणे सांगितलंय, मला ॲडजस्टमेंट करायला त्रास होईल, आपण वेगळं राहू. आणि त्याला मी कधीच तयार नाही. मग ते नातं पुढे कसं जाणार? गिरीश म्हणाला. म्हणजे मग तुम्ही मोडून आलात? आनंदीने भीत भीत विचारलं. अजून मोडलं नाही, पण मोडण्यातच जमाय. 2-4 दिवसात कळेलच काय ते. पण तोपर्यंत ही गोष्ट कुणालाच बोलू नकोस हां. दादालासुद्धा नको. उगीच त्यालाही टेन्शन द्यायचं नाही आहे मला. बरं चल, आता आई एकटी असेल, वाट पाहत असेल आपली. मग ते दोघे उठले आणि घरी आले. आनंदीचं कामात लक्षच लागत नव्हतं. नूतनताई काहीतरी बोलत होत्या, लग्नाबद्दल, खरेदीबद्दल. पण तिची नुसती हं हां एवढीच रिॲक्शन होती. हे काय आनंदी, मी एकटीच बोलते, तू काहीच बोलत नाही आहेस, नूतनताईंनी विचारलं. आई तुमचं म्हणणं ऐकते ना, म्हणून बोलत नाही, ती एवढंच म्हणाली. पण तिला फार त्रास होत होता. शार्वीने हे काय खूळ डोक्यात घेतलं आहे? आपल्या घरासारखं घर आणि गिरीशसारखा नवरा शोधूनसुद्धा मिळणार नाही. गिरीश तर म्हणालाय, हे कुणाकडेच बोलू नकोस. पण एवढी मोठी गोष्ट आपल्या तरी पोटात राहील का? कितीही टाळायचं म्हटलं तरी हे विचारतीलच, काय झालं म्हणून. मग तेव्हा आपल्याला खोटं बोलणं शक्य होईल का? गिरीश, कसं काय सगळं फेस करतोयस तू कुणास ठाऊक. देव करो आणि शार्वीला लवकर समज येऊ. जेवताना विश्वराजाने गिरीशला विचारलं. काय रे गिरीश, शार्वीचे मामा मामी आणखीन काय म्हणत होते? काही नाही, तो म्हणाला. काहीच नाही? आमच्याबद्दल काहीतरी म्हणाले असतील, लग्नाबद्दल काहीतरी म्हणाले असतील, विश्वराजाने पुन्हा विचारलं. काही खास नाही बाबा, गिरीश म्हणाला. बरं, शार्वी काय म्हणत होती? तिला घर आवडलं ना, विश्वराजाने विचारलं. माहीत नाही बाबा. अरे काय उत्तर आहेत ही, विश्वराजाने जरा रागानेच विचारलं. तेवढ्यात मग आनंदीमध्ये बोलली. बाबा, त्याचं काय आहे ना, आल्यापासून त्याचं डोकं दुखतंय, म्हणून असं बोलतोय तो. ते तुला कसं माहीत, विश्वराजाने विचारलं. तसं मला म्हणाला होता तो, घाबरत घाबरत आनंदी म्हणाली. काय म्हणाला होता? विश्वराजाने पुन्हा त्याच स्वरात प्रश्न विचारला. हेच की डोकं दुखतंय म्हणून मी आज जास्त बोलणार नाही. हो, असं म्हणाला. छान आहे मग. नूतनताई काळजीने गिरीशकडे पाहत राहिल्या. त्याचा चेहरा आल्यापासून उतरलेला वाटत होता, पण ह्यांच्यासमोर काही विचारायची भीती वाटली. रात्री झोपताना त्याने आनंदीला विचारलं, पण तीही बिचारी काही बोलू शकली नाही. एवढंच म्हणाली, आई काही नाही, त्याचं डोकं दुखत होतं, त्याला क्रोसिन दिलंय मी. आणि मग ती तिच्या बेडरूममध्ये गेली. काय गं आनंदी, झाली सगळी कामं, शिरीषने विचारलं. शिरीषी काहीच न बोलता ती कपड्यांच्या घड्या घालत राहिली. काय गं, तुला काय झालं? तुझं पण डोकं दुखतंय की काय? शिरीषने असं विचारल्यावर तिने नाही असं सांगितलं. मग काय झालंय, त्याने जरा काळजीनेच विचारलं. काही नाही हो, तुम्ही झोपा ना, तुम्हालाही फार चौकशा असतात, ती म्हणाली. काय म्हणालीस? अहो काही नाही, झोपा तुम्ही, एवढंच म्हणाले मी. झोपतो मी, पण का कुणास ठाऊक असं वाटतंय काहीतरी लपवतेस तू माझ्यापासून, शिरीष असं म्हणताच ती कावरी बावरी झाली. हो ना, काय झालंय नीट सांग, एवढी का घाबरलीस तू, शिरीषने विचारलं. अहो काही नाही, हळूहळू तिचा धीर सुटत चालला होता. हे बघ आनंदी, उद्या मला दुसरीकडून तिसरंच काहीतरी कळलं ना, मग बघच तू. अगदी शेवटचं विचारतोय मी, नक्की काही नाही ना, शिरीषने पुन्हा विचारलं. अहो नाही, आता मात्र स्वर एकदम खोल गेला होता, कॉन्फिडन्स पूर्ण हरवला होता. जेव्हा एवढ्यांदा तू नाही नाही म्हणतेस ना, तेव्हाच काहीतरी महत्त्वाचं बोलण्यासारखं असतं तुझ्याकडे. बोल पटकन, उगीच चिडायला लावू नकोस मला. अहो त्याचं म्हणजे तिचं म्हणजे शार्वी आणि गिरीश, ती बिचारी शब्दांची जुळवाजुळव करत असतानाच शिरीष मध्येच भडकला. अगं काय त्याचं तिचं लावलंयस, बोल की लवकर. अहो रागावू नका ना, तुम्ही असे चिडलात की भीती वाटते तुमची. ती रडकुंडीला आली पाहून मग तो तिच्या जवळ आला. बरं नाही रागवणार, बोल लवकर, तिच्या हातात पाण्याचा ग्लास देत तो म्हणाला. ती घटाघट पाणी प्यायली. अहो हां ऐकतोय आनंदी, बोल. अहो गिरी आणि शार्वीचं भांडण झालंय, ते लग्न मोडायला निघालेत.
काय? शिरीष पण आश्चर्यचकित झाला. आनंदीने मग घडलेला प्रकार सांगितला. अहो, पण तुम्ही इतक्यात कुणाला बोलू नका हां. नाही बोलणार ना? तिने विचारलं. आईबाबांना तर बोलावंच लागेल ना आनंदी, तो म्हणाला. अहो नको ना. बरं ठीक आहे, मग मी आधी गिरीशी बोलतो. मग तर ठीक आहे, त्याने विचारलं. हो चालेल, पण तुम्ही चिडू नका हां त्याच्यावर, तिने समजावलं. नाही चिडणार, विश्वास ठेव आनंदी, सगळं ठीक करेन मी. अहो गिरी टेन्शनमध्ये होता खूप. बिचारा मला म्हणत होता कुणालाही सांगू नकोस म्हणून. पण मी तुम्हाला सांगितलं, कारण आता आपलं लग्न झालं आहे ना, आणि आता आपण नवरा बायको आहोत म्हणून. हो, बरं झालं. लग्न झाल्याचा साक्षात्कार लवकरच झाला आपल्याला. आताही तू सांगणार नव्हतीसच. मी खोदून खोदून विचारलं म्हणून बोललीस. काय गं, स्वतःहून कधी काही मला सांगावंसं वाटत नाही तुला? तो असं म्हणाल्यावर बिचारी पुन्हा घाबरली. अहो भीती वाटते तुमची. तुम्ही चिडलात ना की तुमचा आवाज अगदी बाबांसारखा भासू लागतो मला. आवाज आणि स्वर अगदी सेम टू सेम तसाच वरच्या पट्टीत लागतो तुमचा, ती म्हणाली. हां, असेल कदाचित. माझी स्टाईल कॉपी करायची सवयच आहे त्यांना. पण खरं सांगू आनंदी, ते आणि मी मुळीच सेम टू सेम नाहीत. ते ना फारच बोरिंग आणि अनरोमॅन्टिक आहे. मी तसा नाही. मी फार प्रेमळ माणूस आहे, तिला जवळ घेत तो म्हणाला. तिचे हात आपल्या हातात घेत त्याने हलकेच तिच्या हातांवर ओठ टेकले. तशा फार स्वीट डिश आवडत नाहीत मला, पण तू मात्र आवडतेस. अगदी गोड आहेस तू, गुलाबजामुनसारखी. मग ती थोडी हसली लाजली आणि त्याच्या हातावरच मग गाढ झोपूनसुद्धा गेली. पण शिरीष मात्र खूप काळजीत पडला होता. हे नक्की प्रकरण काय आहे हे उद्याच्या उद्या जाणून घ्यायला हवं होतं.